नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणारी आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी प्रिपरेशन चालू आहे. केसागर पब्लिकेशन सोबत लेक्चर पूर्णपणे मोफत आहेत. केसागर करिअर अकॅडमी ऍप्लिकेशनवरती आपला बॅचेस चालू आहेत. बॅचेस पूर्णतः रेकॉर्डेड आहेत. सध्या आपण जे सेशन कंडक्ट करत आहोत ते राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी करत आहोत. पुस्तक आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह 29वी सुधारित आवृत्ती संपूर्ण तयारी बेस्ट बुक आहे. रिव्हिजन साठी तुम्ही हे पुस्तक डेफिनेटली वापरा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे, ओके. तर आपण कुठेपर्यंत आलो होतो बघा. आपण बघत होतो इकॉनॉमिक्सचा पार्ट. इकॉनॉमिक्स म्हणजे आर्थिक आणि सामाजिक सुधारणा. याच्यामध्ये आपण बघत होतो भारतातील दारिद्र्य. इथं आपण तेंडुलकर गटाचे निष्कर्ष बघितलेले आहेत, नियोजन आयोगाचे निष्कर्ष बघितलेले आहेत, निरपेक्ष दारिद्र्य, सापेक्ष दारिद्र्य, 7व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत आपण आलो होतो. ठीक आहे, ओके. चला पुढचा पॉइंट आपण कंटिन्यू करूया. 7व्या नियोजन आयोगाच्या निष्कर्षानुसार 77, 78 ते 83, 84 या कालावधीमध्ये दारिद्र्य रेषेखालील 3,07,00,000 नागरिकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यात आले. याच योजनेच्या कालावधीत ग्रामीण घरगुती वीज, ग्रामीण गटारे आणि सार्वजनिक वितरण आणखी 3 क्षेत्रांचा समावेश किमान गरजा कार्यक्रमात केला गेला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. कितव्या योजनाच्या कालावधीमध्ये आपल्याला इथं जो किमान गरजा कार्यक्रम होता त्या किमान गरजा कार्यक्रमामध्ये 3 क्षेत्रांचा समावेश करण्यात आला. ती 3 क्षेत्र पण आपल्याला इथं माहित असायला पाहिजे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा. याच योजनेच्या काळात म्हणजे 7व्या नियोजन आयोगाचे निष्कर्ष आणि ही जी योजना आहे तर या योजनेच्या काळामध्ये 1 एप्रिल 1989 पासून दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती अशा दुहेरी दृष्टिकोनातून जवाहर रोजगार योजना हा अतिशय व्यापक कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम व ग्रामीण भूमिहीन रोजगार कार्यक्रम जवाहर रोजगार योजनेमध्ये विलीन केला. आता ह्या योजनांची जी टाइमलाईन आहे ना, लक्षात घ्या. या योजनांची टाइमलाईन आपल्याला प्रॉपर बघावी लागते तर आपल्याला मग हे क्वेश्चन जे आहेत ना सॉल्व्ह होतात की कोणती योजना कोणत्या योजनेमध्ये मर्ज झालेली आहे. ओके. तर हे झालं 7व्या योजनेचं. 8व्या योजनेचा जो काळ होता, लक्षात घ्या. हे दिसताना फार सोपं दिसतं पण जर आपण प्रॉपर परफेक्शन आणि रिव्हिजन नसेल ना तर तुम्हाला या योजना काळामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर 8व्या योजनेच्या काळात ही जवाहर रोजगार योजना, नेहरू रोजगार योजना, पंतप्रधान रोजगार योजना यांसारख्या योजनांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व पर्यायाने दारिद्र्य निर्मूलनावरती भर दिला. लक्षात घ्या. जी 8वी योजना होती या 8व्या योजनेच्या काळात सुद्धा जवाहर रोजगार योजना, नेहरू रोजगार योजना, पंतप्रधान रोजगार योजना यांसारख्या योजनांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि पर्यायानं दारिद्र्य निर्मूलनावरती भर दिलेला होता. ठीक आहे, ओके. तर जवाहर रोजगार योजना 1999-2000 या वर्षापासून जवाहर ग्राम समृद्धी योजनेमध्ये परावर्तित केली गेली आणि पुढं 1 एप्रिल 2002 पासून जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि आश्वासक रोजगार योजना अधिक व्यापक अशा संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमध्ये समाविष्ट केल्या गेल्या. ठीक आहे. तर इथं आपल्याला प्रत्येक योजनेवरती क्वेश्चन येऊ शकतात. जवाहर रोजगार योजना असेल, जवाहर ग्राम समृद्धी योजना असेल, आश्वासक रोजगार योजना असेल. तर याच्यामध्ये होतं काय माहिती का, हे वर्ड सिमिलर आहेत आणि वर्ड सिमिलर असल्यामुळे आपल्याला पुन्हा कन्फ्युजन होऊ शकतं. लक्षात घ्या. त्याच्यासाठी रिव्हिजन, एके रिव्हिजन हाच आपल्याकडं उपाय आहे. ओके. चला 9 नंबरचा पॉइंट बघा. स्पेशली तुम्हाला इथं महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेसंबंधी दिलेला आहे. महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेस आदर्श मानून त्या धर्तीवरती सेंटरनं काय केलं बघा, रोजगार हमी योजनेची आखणी करून रोजगार हमी अधिनियम असे जे अधिनियम आहेत आपल्याला काय वाटतं, आपल्याला वाटतं हे अधिनियम 2005 हे फक्त मेन्सला विचारतात असं नाहीये. हे तुम्हाला प्रिलियमला पण विचारतात कारण का प्री प्लस मेन्स तुमची तयारी असली पाहिजे. आता हा जो कायदा आहे ना, कोणता कायदा, हा रोजगार हमी अधिनियम कधीचा आहे बघा, हा रोजगार हमी अधिनियम 2005 चा आहे. बरोबर. मग या कायद्यातील तरतुदी अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी डेट विचारतात, डेफिनेटली विचारतात. 2 फेब्रुवारी 2006 पासून सुरू झाली. किती जिल्ह्यामध्ये सुरू झाली हे नाही तुम्हाला विचारणार. तुम्हाला काय विचारतील की हा जो अधिनियम आहे ना तर याच्यामध्ये किंवा या कायद्यातील तरतुदी अंतर्गत ही जी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना होती याची अंमलबजावणी कधी झाली, 2 फेब्रुवारी 2006 पासून. ठीक आहे, ओके. तर 2006-07 या इयरमध्ये
200 जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना नव्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये परावर्तित केली. क्वेश्चन करा, इम्पॉर्टंट करा. 7-8 मध्ये काय झालं, आणखी 130 जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवण्यात येऊ लागली. 1 एप्रिल 2008 पासून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना संपूर्ण देशाला लागू झाली. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेची जागा पूर्णतः नव्या योजनेने घेतली. ठीक आहे, ओके, लक्षात घ्या. आणि या योजनेला आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम योजना म्हणून ओळखलं जातं. याच्याशी रिलेटेड तुम्हाला करंट अफेअर सुद्धा विचारले जातात की कोणत्या स्टेटमध्ये या हमी अधिनियम योजनेअंतर्गत किती रोजगार वगैरे दिला जातो. ठीक आहे, ओके. नेक्स्ट मुद्दा बघा, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ज्याला आपण IRDP म्हणतो, ग्रामीण युवा स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना ट्रायसेम, ग्रामीण भागातील महिला मुलांचा विकास DWCRA, गंगा कल्याण योजना यांसारख्या स्वयंरोजगार योजना. म्हणजे तुम्हाला जर योजनांची लिस्ट दिली तर त्याच्यामधल्या स्वयंरोजगार योजना तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत. लक्षात घ्या, 1999-2000 मध्ये सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना या अधिक व्यापक योजनेमध्ये विलीन करण्यात आलेल्या आहेत आणि रोजगार निर्मितीच्या आणि पर्यायाने दारिद्र्य निर्मूलनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे हा याच्या मागचा प्रधान हेतू आहे. ओके, हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर आहे भारतातील बेरोजगारी. ठीक आहे, बघा, भारतासारख्या जो अल्पविकसित देश आहे ना, बघा, भारतातील बेरोजगारी, तर भारतासारखा जो अल्पविकसित देश आहे ना, तर या अल्पविकसित देशामध्ये बेरोजगारीचा जो प्रश्न आहे दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. ठीक आहे, रोजगाराच्या अनेक नव्या संधी निर्माण जरी केल्या जात असल्या तरी आपल्याला माहिती की मेन प्रॉब्लेम काय आहे, मेन प्रॉब्लेम आहे लोकसंख्येचा. आणि लोकसंख्येचा वेग जर आपण लक्षात ठेवला तर या संधी ज्या आहेत ना, या संधी सफिशियंट नाहीत. लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, इथपर्यंत आय होप तुम्हाला क्लिअर असेल. वेगाने वाढणाऱ्या श्रमिक लोकसंख्येला, बघा, ही जी लोकसंख्या वेगाने वाढते याच्यामधली जी श्रमिक लोकसंख्या आहे त्याला उत्पादन प्रक्रियेत सहभागी करून घेतलं पाहिजे आणि वाया जाणाऱ्या श्रमशक्तीचा योग्य आणि पर्याप्त वापर केला पाहिजे. पण ही जी आव्हानं आहेत ना आपल्या देशापुढची, ही कठीण आव्हानं आहेत. लक्षात घ्या, काम करण्याची इच्छा आणि क्षमता असताना पण काम मिळत नाहीये, त्याला आपण काय म्हणतो, बेरोजगारी म्हणतो. बरोबर, बेरोजगारीचे टाईप पण आहेत, जवळजवळ 8 टाईप आहेत बेरोजगारीचे, जे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. आता इथं जर आपण बघितलं तर बेरोजगारीचे ग्रामीण आणि शहरी स्थूल मानाने 2 भाग म्हटलंय, प्रकार नाही म्हणत आहे आपण इथं. हे 2 भाग आहेत, प्रकार तर आपल्याला बघायचेच आहेत. लक्षात घ्या, तर बेरोजगारीची ग्रामीण बेरोजगारी आणि शहरी बेरोजगारी असं स्थूल मानाने काय करता येतात, 2 भाग करता येतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आपण कंटिन्यू करूया. ग्रामीण बेरोजगारी, लक्षात घ्या. आता ग्रामीण बेरोजगारीमध्ये खूप कमी पुस्तकामध्ये तुम्हाला हे देतात बघा, नाही तर तुम्हाला डायरेक्ट बेरोजगारीचे प्रकार दिले जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला हे स्थूल मानाने ग्रामीण आणि शहरी देत नाहीत. लक्षात घ्या. ठीक आहे, तर 2011ची जी जनगणना आहे आपल्याला एक्झाम मध्ये विचारली जाते कायम, तर त्याचे प्राथमिक निष्कर्ष काय सांगतात की आपल्या देशातील 68.8% लोकसंख्या कुठे राहते, ग्रामीण भागात राहते. ठीक आहे, आता या 68.8%पैकी 90%हून अधिक लोकसंख्या शेतीवरती अवलंबून आहे. ओके, देशातील हे तुम्हाला फॅक्च्युअल विचारलं जातं 68.8%. देशामध्ये लागवडीखाली जे क्षेत्र आहे ना त्याच्यापैकी फक्त किती टक्के क्षेत्र आपण 2011 नुसार बघतोय, विसरू नका. त्याच्यापैकी फक्त 45.3% जे क्षेत्र आहे ना ते सिंचनाखाली असून उर्वरित क्षेत्रातील उत्पादन पूर्णतः कशावरती आहे, निसर्गावर अवलंबून आहे. ठीक आहे, मग हे तुम्हाला कुठून दिलेलं आहे, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी. आता आपण 22-23 ची पण आर्थिक पाहणी बघितली पाहिजे. लक्षात घ्या. ठीक आहे, मग याच्यामुळे काय होतं माहिती का, याच्यामुळे ग्रामीण भागात कोणत्या प्रकारची बेरोजगारी आढळून येते बघा, हे पूर्णपणे शेतीशी रिलेटेड आहे. बरोबर, तर तुम्हाला इथं हंगामी बेरोजगारी मिळते, छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी मिळते. 2 प्रकारची बेरोजगारी तुम्हाला ग्रामीण भागामध्ये मिळते. ठीक आहे, भारतातील फार मोठे कृषी क्षेत्र मोसमी पावसावर अवलंबून आहे. लक्षात घ्या, भारतामधलं फार मोठं क्षेत्र कृषी क्षेत्र मोसमी पावसावर आहे. 1 वर्षात एखादे पीक काढता येतं आणि पेरणीपासून
कापणीपर्यंतची कामं चालू असताना या व्यवसायात गुंतलेल्यांना जवळजवळ पूर्ण रोजगार मिळतो. लक्षात घ्या, कधीपर्यंत? पेरणीपासून कापणीपर्यंत. ठीक आहे. मात्र वर्षाचा जो उर्वरित काळ राहतो ना, तर त्या काळात शेतीचं काम नसल्यामुळे हे लोक काय करतात? हे लोक बेरोजगार असतात. ठीक आहे. ओके, हे लोक बेरोजगार असतात. लक्षात घ्या. मग अशा प्रकारे शेतीचा हंगाम सोडल्यास वर्षातील सुमारे 5 ते 7 महिन्याचा कालखंड बेरोजगारीचा ठरतो. लक्षात घ्या, किती महिन्याचा कालखंड? 5 ते 7 महिन्याचा. आणि या बेरोजगारीचं वर्णन हंगामी बेरोजगारी असं करावं लागतं. लक्षात आलं? तर ही झाली हंगामी बेरोजगारी. छुपी, आपल्याला एक्झाम मध्ये छुपी पण देतील, ऑब्लिक प्रच्छन्न पण देतील. ठीक आहे, छुपी पण देतील आणि प्रच्छन्न पण देतील. तर इथे जर आपण लक्षात घेतलं तर बारमाही न्यून रोजगार किंवा अदृश्य बेरोजगारी, म्हणजे यालाच पुन्हा अजून तुम्हाला 2 नावांनी आयोग क्वेश्चन देऊ शकतो. बारमाही न्यून रोजगार किंवा अदृश्य बेरोजगारी. मग अशा प्रकारच्या बेरोजगारीमध्ये लोक काय करतात? प्रत्यक्ष रोजगार प्रक्रियेत गुंतलेले आढळतात. आपल्याला सेंटेन्स फॉर्मॅटमध्ये पण बेरोजगारीचे प्रकार विचारले जाऊ शकतात, जोड्या लावामध्ये विचारले जाऊ शकतात, फिल इन द ब्लँक्स मध्ये पण विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर इथं तुम्हाला 2 ते 3 मुद्दे लक्षात राहिले. नेक्स्ट आपण बघूया 8 प्रकार. जर तुम्ही म्हणत असाल तर 8 प्रकार ही आपण इथं घेऊया. तसं तुम्ही कमेंट करून मला सांगा की मॅडम आम्हाला 8च्या 8 जे प्रकार आहेत ना ते तुम्ही सगळे इथं घेऊन द्या. ठीक आहे. ओके, चला आता इथं बघा, लोक बेरोजगार असल्याचं दिसून येत नाही, म्हणजे छुपी आहे, बरोबर. पण त्यांच्या वाटेला जे काम असतं ना ते क्षमतेपेक्षा कितीतरी कमी असतं किंवा त्यांना पुरेसं नसतं. त्यांची जेवढी क्षमता आहे त्याच्यापेक्षा कमी असतं. आता ते करीत असलेल्या कामातील त्यांची सीमांत उत्पादकता कशी असते? 0 असते. त्याच्यामुळे एकूण उत्पादनामध्ये काहीच वाढ होत नाही. काही फायदा आहे का? मग काहीच नाही. म्हणजे एक शेतीचं एक क्षेत्र आहे, एक व्यक्ती सफिशियंट आहे बाबा, फॉर एक्झाम्पल 1 एकर आहे. ठीक आहे. आणि तो माणूस सफिशियंट आहे एकटा, पण तिथे 4 भाऊ मिळून काम करतात. मग 3 भावांचं श्रम अनावश्यक आहे, बरोबर. उत्पादन, सीमांत उत्पादकता 0 आहे. म्हणजे काम करून पण ते काय ठरतायत? तिथं बेरोजगार ठरतायत. लक्षात येते? तर या गोष्टी तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट आपण पुढे बघूया शहरी बेरोजगारी. शहरी बेरोजगारीमध्ये जर आपण बघितलं तर औद्योगिक व सेवा क्षेत्रातील रोजगार निर्मितीचा विभाग म्हणून शहरी विभाग ओळखला जातो. लक्षात घ्या, औद्योगिक व सेवा क्षेत्रातील रोजगार निर्मितीचा विभाग म्हणून शहरी विभाग ओळखला जातो. प्रामुख्याने कुशल श्रमाचा समावेश नागरी रोजगारामध्ये होत असतो. नागरी बेरोजगारीचे प्रकार: संघर्षजन्य बेरोजगारी, खुली बेरोजगारी, कमी प्रतीची बेरोजगारी. ठीक आहे. ओके, तर मालक कामगार संघर्षाची किंवा औद्योगिक कलहाची परिणती अनेकदा संप वा टाळेबंदी याच्यामध्ये निर्माण होते आणि याला म्हटलेलं आहे संघर्षजन्य बेरोजगारी. खुली बेरोजगारी, जेव्हा काम करण्याची क्षमता आणि इच्छा असते पण रोजगारच मिळत नाही, त्याला म्हणतात खुली किंवा उघड बेरोजगारी. ठीक आहे. अशा प्रकारच्या बेरोजगारांमध्ये ग्रामीण भागातून शहरात आलेल्या बेरोजगारांचा तसेच सुशिक्षित बेरोजगारांचा समावेश होतो. जी कमी प्रतीची बेरोजगारी आहे ती मिळणं सुद्धा एक प्रकारची बेरोजगारीच आहे. बघा, जेव्हा एखादा व्यक्ती त्याचं क्वालिफिकेशन खूप चांगलं आहे पण त्याला त्याच्या कौशल्याचा अथवा कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करून घेतला जात नाही. एखादा इंजिनियर आहे, त्याला सुपरवायझर म्हणून काम करावं लागतं, याला तुम्ही काय म्हणाल? याला तुम्ही म्हणाल कमी प्रतीची बेरोजगारी. ठीक आहे. ओके, इथपर्यंत सगळेच विद्यार्थी करतात. लक्षात घ्या. आता क्वेश्चन तुम्हाला जर पडला युपीएस, सीडब्ल्यूएस आणि सीडीएस पडला म्हणजे ऑलरेडी पडलेलाच आहे याच्यावरती क्वेश्चन. जस्ट 1 मिनिट थांबा. बघा, तर याच्यावरती ऑलरेडी आपल्याला क्वेश्चन विचारलाय का? विचारलेला आहे, बरोबर. तर युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस ज्याला आपण युपीएस म्हणतो, करंट वीकली स्टेटस ज्याला आपण सीडब्ल्यूएस म्हणतो, करंट डेली स्टेटस ज्याला आपण सीडीएस म्हणतो. ठीक आहे. ओके, तर याच्यावरती क्वेश्चन विचारलाय तुम्हाला सर्वसाधारण बेरोजगारीची स्थिती, वर्तमान साप्ताहिक बेरोजगारीची स्थिती, वर्तमान दैनिक बेरोजगारीची स्थिती. ठीक आहे. क्वेश्चन कुठं पडलाय माहितीये? क्वेश्चन मला वाटतं जोडा लावा मध्ये तुम्हाला विचारलेला आहे.
कंटिन्यू करूया बघा. तर इथं आपल्याला काय बघायचं आहे, युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस इथं काय बघा, वर्षभर रोजगार न मिळणं, ठीक आहे, त्या व्यक्तींची संख्या मोजली जाते. साप्ताहिक म्हटलंय, एका विशिष्ट कालावधीतील विशिष्ट आठवड्यात 1 तास पण रोजगार उपलब्ध ज्यांना झाला नाही ना त्यांची संख्या मोजली जाते. आणि सीडीएस मध्ये काय केलं जातं, एका विशिष्ट आठवड्यातील एखादा दिवस किंवा काही दिवस रोजगार न मिळालेल्या व्यक्तींचं मोजमाप केलं जातं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हाच पार्ट तुम्हाला पुन्हा राज्यसेवेला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट बघा, सुशिक्षित बेरोजगारी. आपण म्हणतो की नाही सुशिक्षित बेरोजगारी, तर प्रामुख्याने कुठे आढळते, शहरी विभागामध्ये आढळते, बरोबर. बहुधा कमी प्रतीच्या, बघा हे सेंटेन्स फार इम्पॉर्टंट आहे. आपण इथं कमी प्रतीची बेरोजगारी बघितली, खुली बेरोजगारी पण आपण बघितली. मग ही जी बेरोजगारी आहे ना, म्हणजे हा जो सुशिक्षित बेरोजगार असतो ना, हा सुशिक्षित बेरोजगार कमी प्रतीच्या रोजगाराचा अथवा खुल्या बेरोजगारीचा बळी ठरतो, लक्षात घ्या. ठीक आहे, श्रमशक्ती आणि बेरोजगारी चालू दैनिक स्थितीनुसार, ज्याला आपण सीडीएस म्हटलेलं आहे, देशातील श्रमशक्ती, रोजगार, बेरोजगार यांची संख्या व बेरोजगारीचे प्रमाण खालील तक्त्यामध्ये दिलेलं आहे. आता हे काय आपल्याला करायचं का, अजिबात नाही, करू पण नका. हा जो चार्ट आहे हा आपल्याला एक्झाम मध्ये विचारत नाही. ठीक आहे, ओके. इन केस असं होऊ शकतं, तुम्हाला 2018-19 मधली स्थिती विचारली जाऊ शकते. पिरियडिक लेबर फोर्स जो आहे ना, तिथं तुम्हाला पार्टिसिपेट रेट वगैरे, पण असे क्वेश्चन खूप रेअर येतात आणि जर आले तर तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे, ओके. 18-19 मध्ये बेरोजगारीचा दर किती होता, 5.8% होता. ग्रामीण भागामध्ये 5%, शहरी भागामध्ये 7.7%, अशा प्रकारे. ठीक आहे, ओके. ग्रामीण विकास जर तुम्ही बघितलं तर इथं भारत खेड्यांचा देश आहे, आपल्याला माहिती आहे. 1951 मध्ये देशातील जवळजवळ 83% लोक खेड्यात राहत होते. 51 ची सिच्युएशन आपल्याला सांगितले, 51 मध्ये जवळजवळ 83% लोक खेड्यात राहत होते. आज मितीला जर तुम्ही बघितलं तर देशातील एकूण लोकसंख्येपैकी 68.85% लोक ग्रामीण भागात राहतात, लक्षात घ्या. 51शी जर तुम्ही तुलना केली तर ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेचं प्रमाण कमी झालं असलं तरी सुद्धा बहुसंख्य लोक खेड्यातच राहतात, म्हणजे भारताचा विकास म्हणजे ग्रामीण भागाचा विकास. ठीक आहे, ओके. आता इथं फक्त हा पार्ट जो आहे ना, तो फक्त तुम्ही लक्षात घ्या. 2018-19 इकॉनॉमिक्स मध्ये थोडा जुना डाटा आयोगाकडून विचारला जातो. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करूया. ग्रामीण विकासाचे प्रयत्न. बघा, आपला भारताचा विकास म्हणजे ग्रामीण भागाचा विकास. मग या ग्रामीण भागाच्या विकासासाठी काही प्रयत्न झालेत का, झालेले आहेत, लक्षात घ्या. तर काय करायचंय, जी उपलब्ध भौतिक आणि मानवी साधन सामग्री आहे, ठीक आहे, लोकसंख्या एवढी मोठी आहे आपली, तर याचा पुरेपूर उपयोग करून ग्रामीण जनतेच्या, विशेषतः ग्रामीण भागातील गरीब किंवा दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचं जीवनमान सुधारणं आणि त्यांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामील करून घेणं म्हणजे ग्रामीण विकास. ठीक आहे, ओके. लक्षात घ्या, याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे, लक्षात घ्या. काय आहे ग्रामीण विकास म्हणजे काय आहे, तर ग्रामीण भागातले जे गरीब आहेत किंवा दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत, त्यांच्या पहिलं तर त्यांच्या उत्पन्नात वाढ करायची. ठीक आहे, असे मुद्दे आपल्याला लक्षात राहिले पाहिजेत. सेकंड आहे त्यांचं जीवनमान सुधारायचं आहे. थर्ड आहे त्यांना विकासाच्या प्रक्रियेत सामील करून घ्यायचंय. असे खूप कमी पुस्तकं आहेत की जिथून तुम्हाला कट कॉपी पेस्ट क्वेश्चन आयोगाच्या पेपरमध्ये दिसतील. ठीक आहे, ओके. त्याला तुम्ही म्हणताय ग्रामीण विकास. मग ग्रामीण विकासाची ही जी संकल्पना आहे याच्यामध्ये ग्रामीण भागातील आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा याला 1 नंबर द्या, अल्पभूधारक शेतकरी याला 2 नंबर द्या, भूमिहीन शेतमजूर याला 3 नंबर द्या, कुळे यांच्या आर्थिक सामाजिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्याच्या प्रयत्नांचा समावेश आहे. ठीक आहे, ओके. तर इथं पण तुमचा क्वेश्चन बनतो. पुस्तकं फार केअरफुली वाचावी लागतात तर तुम्हाला क्वेश्चन समजतात, नाहीतर तुम्ही म्हणता की आउट ऑफ सिलेबसच क्वेश्चन पडला. इथं आपण हे ऑप्शन बनतात, इथून ऑप्शन बनू शकतात असं आपण विचार करत नाही. त्याच्यामुळे काय होतं की चांगलं पुस्तक असून सुद्धा आपला रिझल्ट येत नाही. ठीक आहे, ओके. भारत सरकारचा नियतकालिक श्रमदल अहवाल, ज्याला पिरियडिक लेबर फोर्स सर्वे म्हटलेला आहे, इथे मी तुम्हाला सांगितलं होतं 19चा जो दर आहे बेरोजगारीचा तो तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर बेरोजगारीचा दर तुम्ही विचारात घेतला, आता रिसेंटचं पण मी तुम्हाला माहिती सांगते.
बघा, तर भारतामध्ये 2023 मध्ये बेरोजगारीचा दर किती आहे किंवा बेरोजगारांची संख्या किती आहे? बघा, 7.9% आसपासच आहे. 7.9%. सप्टेंबर 2023 मध्ये तुम्ही जर बघा बिझनेस स्टँडर्ड मध्ये आलेलं होतं. ठीक आहे, लक्षात घ्या. सगळ्यात जास्त बेरोजगार राज्य जर तुम्ही बघितलं तर जे PLFS आहे, ठीक आहे, त्याच्यानुसार तुम्हाला हिमाचल प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त बेरोजगारी दिसते, त्याच्यानंतर राजस्थानमध्ये दिसते. ओके, किंवा सगळ्यात जास्त बेरोजगारी कुठं आहे याच्यामध्ये जर तुम्ही राज्य आणि संघराज्य प्रदेश बघितले तर अंदमान निकोबार असेल, लडाख असेल, राजस्थान असेल. तर हे आपल्याला थोडंसं इथे लक्षात ठेवलं पाहिजे. 2008 पासून 2023 पर्यंतचा जो डाटा आहे तो आपल्याला इथं लक्षात ठेवला पाहिजे. ठीक आहे, ओके. इकॉनॉमिक डिप्लोमसी डिव्हिजन जे आहे ना, आता हे सगळं तुम्हाला पुढे करावं लागेल तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल तर. इथं तुम्हाला ऑक्टोबरची स्थिती सांगितलेली आहे. बघा, भारतातील बेरोजगारीचा दर 6.6% होता, पुन्हा 7.6% आला. शहरी भागामध्ये 15 वर्ष आणि त्याच्याहून अधिक वयाच्या महिलांमध्ये बेरोजगारीचा दर 9.1% होता. पुरुषांमध्ये 5.9% होता, कमी, कारण पुरुष काम करतात की नाही, महिला काम करत नाही. ठीक आहे, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस तुम्ही वाचला असेल तर हा एवढा डाटा वाचला ना मोर दॅन सफिशियंट होऊन जाते. लक्षात घ्या. जर तुम्ही राज्यांपुरता विचार केला, इथे मी 19 सांगते, नागालँडमध्ये सर्वाधिक होता. ठीक आहे, बिहारमध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक म्हणजे 10.5%. मोठी राज्य, त्यांनी मोठी राज्य छोटी राज्य असं वर्गीकरण केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 5%. ओके, लक्षात आलं. तर करण्यासारखं कंटेंट फार आहे, फक्त आपल्याला अपडेट राहावं लागतं आणि तेच आपण इथं करत नाही, करायला हवं. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढे आपल्याला काय कंटिन्यू करायचं बघा. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ग्रामीण विकासाचे प्रयत्न झाले, डेफिनेटली झालेले आहेत आणि विचारले पण जातात. तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये व्यक्तिगत आणि संस्थात्मक पातळीवरती ग्रामीण विकासाचे काही प्रयत्न केले गेले. ठीक आहे, त्यांचा या ठिकाणी थोडक्यात आढावा आपल्याला घ्यायचा आहे. काय केलं गेलं बघा, ग्रामीण पुनर्रचना संस्था. विचारलं जातं कोणी स्थापन केली? रवींद्रनाथ टागोरांनी स्थापन केली. कधी स्थापन केली? 1921 मध्ये केली. कुठं केली? श्रीनिकेतन येथे केली. ठीक आहे, काय कार्य केलं या संस्थेने? कृषी, सहकार, ग्रामीण उद्योग, शिक्षण या क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य केले. ठीक आहे, ओके. सेकंड बघा, FL ब्रायन यांनी पंजाब मधील म्हणजे सध्याच्या हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्याचे डेप्युटी कमिशनर असताना केलेल्या प्रयोगाची दखल घेणं या ठिकाणी आवश्यक आहे. गुडगाव प्रयोग. जर तुम्हाला गुडगाव प्रयोग विचारला तर आश्चर्य वाटण्यासारखं नको, पण जर तुम्ही हे स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामीण विकासाचे प्रयत्न बघितले नसतील, वाचले नसतील तर तुम्हाला हे येणार नाही. तर गुडगाव प्रयोग म्हणून ओळखला जाणारा जो ग्रामीण विकासाचा कार्यक्रम आहे ना, तर त्याच्याबद्दल आपल्याला इथं दिलेलं आहे. FL ब्रायन आणि गुडगाव प्रयोग इतकंच तुम्ही लक्षात ठेवा, आणि पंजाब स्टेट. ठीक आहे. 1903 मध्ये हॅमिल्टन यांनी बंगालमधील सुंदरबन भागात सहकारी तत्वावर नमुनेदार खेडी निर्माण करण्याची योजना आखली. गांधीजींचं तर ग्रामोद्धाराचं कार्य सगळ्यांनाच माहिती आहे. स्वयंपूर्ण खेड्याच्या निर्मितीवरती त्यांनी भर दिला. ग्रामीण उद्योगांना चालना. लक्षात घ्यावर का, याला मी नंबरिंग करते. ग्रामीण उद्योगांना चालना 2 नंबर, मूलभूत शिक्षण 3 नंबर, प्रौढ शिक्षण 4 नंबर, ग्रामीण आरोग्य 5 नंबर, मागासवर्गीयांची उन्नती 6 नंबर, आर्थिक समता 7 नंबर. 18 कलमांचा समावेश असलेला कार्यक्रम गांधीजींनी जनतेपुढे ठेवला आणि ही 18 कलम तुम्हाला विचारली जाऊ शकतात. लक्षात घ्या. ठीक आहे, इटावा पायलट प्रोजेक्ट वरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे, पण हे सगळं स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामीण विकासाचे प्रयत्न आहेत हे आपल्याला माहितच नसतं. लक्षात घ्या. तुम्ही फक्त म्हणता की गुडगाव प्रयोगावरती क्वेश्चन आला होता, इटावा पायलट प्रोजेक्ट वरती क्वेश्चन आला होता, पण जो विद्यार्थी प्रॉपर स्टडी करतो तो काय म्हणतो, अरे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ग्रामीण विकासाचे जे प्रयत्न झालेत ना त्याच्यामधून हा क्वेश्चन आहे. लक्षात आलं. तर लेफ्टनंट कर्नल अल्बर्ट मेयर हे अमेरिकन गृहस्थ होते. इटावा पायलट प्रोजेक्ट सन 1946 मध्ये गांधीजींची ग्राम राज्याची संकल्पना साकार करण्यासाठी मद्रास राज्यामध्ये म्हणजे सध्याचं तमिळनाडू अंमलात आणल्या गेलेल्या विकास कार्यक्रमाचाही स्वातंत्र्यपूर्व ग्रामीण विकासाच्या प्रयत्नामध्ये समावेश करता येईल. तर काय काय लक्षात ठेवणार तुम्ही? ग्रामीण पुनर्रचना संस्था, गुडगाव प्रयोग, सहकारी तत्वावर नमुनेदार खेडी, त्याच्यानंतर स्वयंपूर्ण खेड्याची निर्मिती, गांधीजींचं ग्राम उद्धाराचं कार्य आणि इटावा पायलट प्रोजेक्ट. ठीक आहे, ओके. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झाला असेल. तर हा झाला आपला इकॉनॉमिक्स पार्ट सेकंड. इकॉनॉमिक्स पार्ट फर्स्ट पण मी अपलोड केलेला आहे. लक्षात घ्या. बँकिंग असेल, बँकिंग सेक्टर असेल, GDP असेल, राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक असेल किंवा चलन असेल,
तुमचे उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण याच्या पलीकडे राज्यसेवेला खूप काही विचारलं जातं. जनसांख्यिकी टॉपिकवरती भर द्या. तुमचे पर्यावरणात्मक ज्या डेव्हलपमेंट आहेत, SDG गोल, MDG गोल, रिओ परिषदा, वसुंधरा परिषदा याच्यावरती 100% क्वेश्चन असतात. तर इकॉनॉमिक सब्जेक्टमध्ये आउट ऑफ मार्क्स तुम्ही घेऊ शकता. सेशन कसं वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. जर सेशन आवडत असतील तर तुम्ही सजेस्ट करू शकता की तुम्हाला कोणत्या सब्जेक्टचे क्वेश्चन हवेत. ठीक आहे, लेक्चर्स हवे आहेत. पुस्तक ठोकळा तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांनी घेतलाय कमेंटमध्ये मला नक्की सांगा. फीडबॅक तुमचा नक्की द्या. इतर विद्यार्थ्यांना तो फीडबॅक उपयोगी पडतो. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.